ज्यांच्या नावानेच भ्रष्टाचार आणि नियम मोडणाऱ्या यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीची ओळख सर्वत्र आहे. त्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ओदौर ओदालला अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAच्या आयुक्तपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. 1.5 महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आपल्या कामाच्या धडाडीमुळे चर्चेत असलेले आणि सातत्याने बदलीचा त्रास सहन करणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या 1-2 वर्षाच्या कारकिर्दीतली ही 25व्या बदली आहे. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत आलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात त्यांना आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आणि पदभार स्वीकारून अवघे 3 दिवस झाले नाहीत. तोच मुंढे थेट ॲक्शन मोडवर आलेत. राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ, घोटाळ्यांवर आणि बेकायदेशीर गुटखा माफियांवर त्यांनी असा काही प्रहार केलाय की संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुंढे यांच्या कामाचा बोलबाला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवघ्या 72 तासात काय केलं, किती धाडी पडल्या आणि किती जण गजाआड केले जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहत आहात नेमका मुद्दा. काय गेल्या काही दिवसांपासून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खाते हे सातत्याने चर्चेत आहे. या विभागातल्या अधिकाऱ्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ हे या खात्याचे मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी या विभागातील अधिकाऱ्याने मंत्रालयातच लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाचलुचपत विभागाने मंत्रालयातच त्याला अटक केली होती आणि त्याच्यावर कारवाईही करण्यात आली होती. अन्न आणि औषध प्रशासन खात्यावर सत्ताधारी भाजपचे आमदारही नाराज असल्याचं बोललं जातं. अनेकदा तक्रारी करून सुद्धा या विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असा तक्रारींचा सूरही गेल्या काही वेळच्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता. त्याचवेळी या विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभार मात्र सुरूच असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा होत्या. आणि त्यातच अन्न आणि औषध प्रशासन खात्याच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांच्या खांद्यावर आता आली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ कपून घेतला जाणार नाही, तातडीने धाडी टाका. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची खुर्ची सांभाळतात. सर्वात आधी सर्व विभागातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली आणि स्पष्ट शब्दात हे त्यांनी निर्देश दिले आहेत. आयुक्तांचे आदेश सुटताच संपूर्ण यंत्रणा कमालीची तत्पर झाली आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक मोहीम सुरू झाली. याचे परिणाम काय झाले तर 3 दिवसांत धडक मोहिमेदरम्यान राज्यभरातून एकूण 53 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. तेच भेसळ, खोर आणि गुटखा विक्रेत्यांना थेट अटक करण्यात आली. 25 FIR दाखल करण्यात आल्या. 27 बेकायदेशीर दुकाने, कारखाने तात्काळ सील करण्यात आले. 5 प्रतिबंधित माल वाहून नेणारी वाहनेही ताब्यात घेण्यात आली. एकूण 20,57,500 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात सर्वात मोठी आणि कडक कारवाई कुठे झाली असेल तर ती देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये. मुंबई विभागात FDAच्या पथकाने एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणांची झाडाझडती घेतली. कायदा मोडणाऱ्या या सर्वच्या सर्व 19 आस्थापनांना तातडीने सील ठोकण्यात आलं. इचकन या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण 7 जणांना पोलिसांनी जागेवरच अटक केली आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे पॅकिंग यावर प्रशासनाने हा सर्वात मोठा प्रहार केलाय. अनेकांना वाटेल की ही कारवाई फक्त गुटखा आणि पानमसाला पुरती मर्यादित होती, पण थांबायचं नाही हा मुद्दा पटला आहे. या धडक मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आणखीच मोठ्या खाद्य आस्थापनांची तपासणी केली. तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेल्या वस्तू जसं की पॅकबंद पिण्याचं पाणी, दूध, नूडल्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स, खाद्य, तेल, मिठाई, फरसाण, आईस्क्रीम्स, खवा, पनीर, तूप, बेसन, बेकरी प्रोडक्ट्स या सर्वांची शुद्धता तपासण्यात आली. अत्यंत अस्वच्छ आणि असुरक्षित पद्धतीने उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधून तब्बल 24,58,572 रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. हे सगळे नमुने आता लाईफ टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत आणि अहवाल येतात संबंधित ब्रँडवर मोठी कारवाई सुद्धा निश्चित आहे. पण ही लढाई फक्त प्रशासनाची नाहीये. यात जनतेचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. हे आयुक्त तुकाराम मुंढे नीट ओळखतात आणि म्हणूनच प्रशासनानं सोशल मीडियाचा विशेषतः इंस्टाग्रामचा प्रभावी वापर सुरू केलाय. इंस्टाग्रामवरून करण्यात आलेल्या एका विशेष आवाहनात प्रशासनानं थेट नागरिकांना साद घातली आहे. तुमच्या आसपास कुठेही भेसळयुक्त अन्न तयार होत असेल, बेकायदेशीर गुटख्याची विक्री सुरू असेल किंवा हॉटेल्स आणि कारखान्यांमध्ये अस्वच्छता असेल तर नागरिक आता थेट इंस्टाग्रामच्या माध्यमातून तक्रारही दाखल करू शकतात. नागरिकांनी इंस्टाग्रामवर थेट झूम करून तुकाराम मुंढे यांच्या अधिकृत सॅडल म्हणजे गॅजेट तुकाराम अडसूळ IPS वरती तक्रार पाठवावी. पुराव्यांसह माहिती पाठवल्यास प्रशासनास कार्यवाहीसाठी योग्य सहाय्य मिळेल. तुकाराम मुंढे समर्थक नावानं फेसबुक अकाउंटवरून नागरिकांना एकत्र येऊन जबाबदारीने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरिकांचा सक्रिय सहभाग ही भेसळ आणि बनावट उत्पादनाविरोधातली प्रभावी कारवाईची गुरुकिल्ली आहे. चला सर्व मिळून आपल्या परिसराला सुरक्षित बनवण्यासाठी जबाबदारीने साथ देऊया, असे आवाहनही या समर्थकांकडून करण्यात आले. नागरिक कोणत्याही प्रकारचा भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध, नकली कॉस्मेटिक तसेच इतर गैरव्यवहार आणि फसवणूक यासंबंधी या Instagramमधून झूम करून तक्रार करू शकतात. यासाठी संबंधित उत्पादने, त्याचा प्रकार, बनावट असण्याची शक्यता आणि गैरव्यवहाराचे तपशीलवार वर्णन करणे हे आवश्यक आहे. तक्रार करताना नागरिकांनी पूर्ण माहिती, लोकेशन, फोटो किंवा व्हिडिओ पुरावे आणि संबंधित व्यक्ती किंवा संस्थेचे नाव पाठवावे. यासह उत्पादन कोणी तयार केले आहे, कोणत्या ठिकाणी मिळाले आणि त्याचा प्रकार काय आहे, हे देखील स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाला योग्य कारवाई करण्यास नक्कीच मदत होईल. योग्य पुरावे मिळाल्यास प्रशासनाकडून त्वरित तपास सुरू केला जाईल. भेसळ धोरण विरुद्ध FDA अंमलबजावणी मोडमध्ये येईल आणि संबंधितांवर कडक कारवाईची शक्यता आहे. प्रशासनासह स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील तात्काळ कारवाई यावर केली जाईल. योग्य माहिती मिळाल्यास कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते. त्यामुळे अर्धवट किंवा अपूर्ण माहिती पाठवणं टाळायला हवं. त्यामुळे या मोहिमेला कसा प्रतिसाद मिळतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या 25व्या बदलीने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की पद कोणतेही असो कामचोख आणि जनतेच्या हिताचे असणार. FDA आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेताच त्यांनी भ्रष्ट कारभाराला आणि भेसळखोरांना दिलेला हा इशारा केवळ सुरुवात आहे. येणाऱ्या दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम अधिक तीव्र होणार आहे. जर तुम्ही कुठे भेसळ पाहत असाल तर जागरूक नागरिक बना आणि प्रशासनाला कळवा तुम्हाला. तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी नेमका मुद्दा काय हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद.